स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रवास आणि पंगत. तर आज रविवार असल्यामुळे पुरेसा असं मला वेळ भेटलेला आहे. तर मी एक हेल्दी आणि हेवी ब्रेकफास्ट डिश बनवते आहे. ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करू शकता. ॲक्च्युली तुम्ही काय करता की ओव्हरनाईट ओट्सला सोक करतात, तर तशी करण्याची गरज नाही आहे. 2 तास पुरेसे होतात. तर इथे मी लहान मुलांना आवडणारे जे कॉर्नफ्लेक्स आहेत, त्यात स्ट्रॉबेरी फ्लेवरचे कॉर्नफ्लेक्स मार्केटमध्ये मिळतात, ते मी वापरते आहे. कारण लहान मुलं पण ही डिश खाऊ शकतात. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये ओट्स ॲड करू शकता. ओट्सचं पण प्रमाण तुम्हाला हवं तसं, कारण काही लोकांना ओट्स हे अजिबात आवडत नाही, तर तुम्ही कॉर्नफ्लेक्स पण वापरू शकता. त्याच्यानंतर मी इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, ते पण मी थोडे ॲड करते आहे. तर ड्रायफ्रूट्सचं प्रमाण पुन्हा तुमच्यावर आहे. ॲक्च्युली तुम्हाला जास्त आवडत असतील जास्त ॲड करा, कमी आवडत असेल हां, पण काजूचं प्रमाण कमी घ्यायचं आहे, कारण काजूमुळे ॲसिडिटी होऊ शकते. तर जे दुसरे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मी इथे चिया सीड्स घेतलेले आहेत. चिया सीड्स ॲक्च्युली काही जणांना आवडतात, काहींना नाही आवडत आहे. तर अगेन इट इज हे पुन्हा तुमच्यावर डिपेंड आहे. हवे असेल तर टाका, अन्यथा नको. त्याच्यानंतर मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि थोडंसं मध घेतलेलं आहे. तर मी आता दूध त्याच्यात ॲड करते आहे. दूध ॲड केल्याच्या नंतर ते जे घेतलेलं प्रमाण आहे ते छान प्रकारे भिजलं जाईल. त्याच्यात मी आता थोडं मध टाकते आहे स्वीटनेससाठी. नको असेल तुम्हाला तर नाही टाकला तरीही चालेल. आता तुम्ही पाहू शकता हे जे आपण सगळं प्रमाण घेतलं आहे ते 2 तासानंतर व्यवस्थित भिजेल. पण त्याच्यासाठी हे जे घेतलेलं प्रमाण आहे ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. 2 तास आपण हे फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. याच्यामध्ये मी आता थोडा एसेन्स ॲड करते आहे. मी व्हॅनिला घेतला आहे. तुम्ही चॉकलेट घेऊ शकता, स्ट्रॉबेरी घेऊ शकता, मँगो घेऊ शकता. तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही ऑप्शनला ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आता तुम्ही पाहू शकता मी फ्रीजमधून काढून घेतलेला आहे. 2 तासात हा पूर्णपणे सोक झालेला आहे आपला हेवी ब्रेकफास्ट. सो ओव्हरनाईट ओट्सला सोक करण्याची अजिबातही गरज नाही आहे. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पाहिले असेल, पण ती गरज नाही आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता ही स्ट्रॉबेरी लोकं कसा चुना लावू शकता याचं मी उदाहरण सांगते आहे. ही स्ट्रॉबेरी मला नांदेड सिटीमध्ये हा पॅक त्यांनी अक्षरशः ₹100 दिला आहे आणि हाच पॅक ॲक्च्युली मला खडकवासल्याला ₹20 मिळतो. तर असं इथं आपण हे सगळे पदार्थ घेतले आहेत. तुम्हाला वाटेल ते तुम्ही फ्रुट्स कट करून घेऊ शकता. चॉकलेट सिरप तुम्ही यूज करू शकता. मला जे आवडते मी ते घेते आहे. आता आपण ही डिश जरा छान अशी सजवून घेऊयात. तर सोक केलेले कॉर्नफ्लेक्स आणि ड्रायफ्रूट्स, दूध, मध आणि ओट्स हे आपण काढून घेऊयात एका डिशमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही जे आपल्याकडे सीड्स असतात, ड्रायफ्रूट्स आणि मिक्स सीड्स, मी मिक्स सीड्स इथे वापरणार आहे. त्याच्यामध्ये जवस पण आहे. तर जवस हे आपल्या हेल्थसाठी खूप चांगले असते. मग तुम्ही जवस टाकू शकता, रोस्टेड तीळ टाकू शकता, पुन्हा तुम्ही पंपकिन सीड्स टाकू शकता. तर मी रेड करंट वापरलेला आहे, ब्लूबेरीज वापरते आहे. मिक्स सीड्स तुम्ही पाहू शकता. त्यानंतर ह्या मिक्स सीड्स पण आपण टाकून घेऊयात. हे डेकोरेशनसाठी मी करते आहे, नथिंग एल्स. तर आपण ह्या सीड्स आता टाकून घेऊयात. तुम्ही पाहू शकता ब्लूबेरीज आहेत, मनुके मी इथे वापरले आहेत, रेड करंट आहे, पंपकिन सीड्स आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे काही स्ट्रॉबेरीज आहेत कट केलेल्या आणि पपया. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बनाना यूज करू शकता, किवी वापरू शकता. सध्या तर माझ्याकडे स्ट्रॉबेरी आणि पपाया आहे, तर मी तोच यूज करते आहे. तर ट्राय तर करते आहे डिश डेकोरेट करण्याचा. कमेंट करून सांगा की जमली आहे की नाही. आणि तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल आणि ही रेसिपी आवडली असेल, तर या रेसिपीला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या न्यू रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील. मग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे. मी खूप व्हिडिओज टाकणार आहे. इवन न्यू स्टेट्स 28 स्टेट्स आणि त्याच्या फेवरेट अँड फेमस डिश टाकणार आहे. तर हे पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि ही डिश तुम्ही बनवून पहा आणि कशी लागते हे नंतर कमेंट करून मला नक्की कळवा. थँक यू सो मच एव्हरीवन.